प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 16वा अध्याय आणि 10वं वचन काय म्हणतं पहा. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या भक्तास गर्तेचा अनुभव घडू देणार नाहीस. प्रेज द लॉर्ड. दाविदाचं स्तोत्र आहे हे. 16 स्तोत्रसंहिता 16 10वं वचन सांगतं की कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या भक्तास गर्तेचा अनुभव घडू देणार नाही. दाविदाने पवित्र आत्म्यामध्ये जे दिवस पाहिले होते ते ख्रिस्ताविषयी बोललेलं वचन असं आहे की तू आपल्या सेवकाचा जीव गर्तेचा अनुभव घडू देणार नाही. आणि होय, आज उद्या आपण या उद्या सर्वजण प्रार्थनेत असतील की जो दिवस आहे ख्रिस्त मारला गेला, पुरला गेला आणि उठवला गेला. आणि होय, तो देवाच्या सामर्थ्याने उठवला गेला. त्याचं हाड मोडू दिलं नाही परमेश्वराने आणि त्याला सोडू दिलं नाही. त्याला त्याच्या सामर्थ्याने उठवण्यात आलं. आणि होय, आपण आज त्याच्या सहभागितेमध्ये असताना, ख्रिस्तामध्ये असताना आज आपण त्याची वचन, सुवार्ता आणि वर्शिप आपण आज करणार आहोत. या सर्व गोष्टी प्रभूमध्ये आपण ऐकणार आहोत. आणि ही सुवार्ता आपल्या जीवनातून इतरांच्या जीवनामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये जे बॅप्तिस्मा ख्रिस्ताने आपल्यासाठी घेतला तो आपल्या जीवनामध्ये वर्तवणारे आपण ख्रिस्ती असणार आहोत. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर 1-2 गीतं प्रभूला सादर करूया आणि ती गीतं सादर केल्यानंतर देवाचं वचन सुद्धा आपण ऐकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. या आपण एक प्रार्थना करू छोटीशी, त्यानंतर देवाच्या स्तुती आराधनेकडे जाऊ आणि नंतर देवाचं वचन सुद्धा आपण ऐकूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, ख्रिस्ताच्या नावात खूप खूप धन्यवाद. ख्रिस्ताच्या नावात, परमेश्वराच्या नावात, पवित्र आत्मा तुलाही धन्यवाद. ख्रिस्ता तुझ्याही नामाला धन्यवाद. धन्यवाद देतो या वेळेकरता, समयाकरता. जे ग्रुप प्रेयर मध्ये ऍड आहेत, सॅमसन अंकल, फुलाताई, मावशी, तसेच ऑनलाईन जेवढे पाहतील आमचे शेजारी आणि जे आज प्रार्थनेमध्ये असतील, या सर्वांना ख्रिस्ताच्या नावात तुझ्या हाती देतो परमेश्वरा. तुझ्या आरोग्यातील प्रत्येकाला तू स्पर्श कर. आमच्यातून ज्या कळत नकळत चुका होतात त्या सर्व चुकांची आम्हा तू क्षमा कर. आमची मनं ज्यांनी दुखवली आहेत त्यांनाही ख्रिस्ताच्या नावात आम्ही क्षमा करतो. येणारी वर्शिप आणि वचन ख्रिस्तामध्ये तू प्रत्येकाच्या जीवनात आशीर्वादित केलं, या ख्रिस्ताच्या विश्वासात ही प्रार्थना केली म्हणता एक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद देऊ परमेश्वराच्या नावाला की प्रभूमध्ये आपण आज एकत्र आहोत आणि प्रभूने एक सुंदरशी वेळ आपणास दाखवली आणि त्या वेळेमध्ये आपण त्याची स्तुती आराधना करणार आहोत. त्याच्या वचनाद्वारे आत्मिक ज्ञान ख्रिस्तामध्ये आपण घेणार आहोत. प्रेज द लॉर्ड. पहा, तुम्ही आनंदी आहात का? आणि नेहमी प्रभूचं वचन सांगते की प्रभूमध्ये सर्वदा आनंदी राहा. सर्वदा आनंदी राहा. आणि तो आनंद कसला आहे की आपण जिवंत देवाची भक्ती करणारे, ख्रिस्तामध्ये विश्वासू राहणारे, निंदा छळ होत असताना सुद्धा त्याच्या विश्वासात चालणारे असे आपण आहोत. तो आनंद आहे की आपणासाठी ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवनाचे दरवाजे उघडलेले आहेत आणि आपण त्या ख्रिस्त या दरवाजातून त्याची मेंढरं आज जाणारे असे आहोत. आणि ती सुवार्ता आपण इतरांना सुद्धा गाजवली पाहिजे आणि स्वर्गाच्या दरवाजापर्यंत, ख्रिस्तापर्यंत, तारणापर्यंत सर्वांना आपल्याला आणायचं आहे. आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. बांधून पापांची मोळी, टाकूया क्रूसा जवळी. बांधून पापांची मोळी, टाकूया क्रूसा जवळी. आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी.
आपण पश्चाताप करू, शरण येशूला जाऊ. आपण पश्चाताप करू, शरण येशूला जाऊ. आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. प्रेज लॉर्ड. आणि होय, आनंदाने आपण त्याच्या जवळ जाऊया, पश्चातापाने आस्था धरून. आणि होय, तो ख्रिस्ताच्या साईडला जे चोर होते, तोही म्हणाला, तू जेव्हा तुझ्या राज्याधिकाऱ्याने येशील तेव्हा माझी आठवण ठेव. आणि आपल्याही जीवनी तीच भावना, तोच आस्था आणि पश्चाताप असावा. आपल्या मरणाच्या शेवटापर्यंत आपण त्या ख्रिस्ताच्या विश्वासात आणि बाप्तिस्मामध्ये आपण असावं, की त्याने आपल्याला स्वर्गलोकी घ्यावं. त्याच्या रक्ताद्वारे आपली पाप धुतलेली आहेत आणि होय, स्वच्छ केलेली आहेत. याकरता आपण त्याच्या धार्मिकतेमध्ये, त्याच्या विश्वासात, त्याच्या सत्यामध्ये राहणारे आपण असलो पाहिजे. आणि आपण असेच असलो पाहिजे, फक्त भक्तीपुरता नाही, प्रार्थनेपुरतं नाही, तर सदा सर्वदा देवाच्या समागमे आणि ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीत राहणारे आपण असलो पाहिजे. प्रेज लॉर्ड. कारण की त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव ते विश्वासू तारू आहे. या सर्व अंधकाराच्या परिस्थितीतून काढणार आणि स्वर्गलोकी पोहोचवणार ते विजयी नाम आहे, की तुमच्या सर्व दुःखात, क्लेशामध्ये तुम्हाला स्थिरता, आधार, धीर देणारं, सामर्थ्य देणारं असं ते नाव आहे. त्याने तो वधस्तंभ आपल्या पापांकरता वाहिला, आपल्या करता तो खिळला गेला, मारला गेला आणि पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी उठविला गेला. आणि तोच विश्वास आहे, तोच बाप्तिस्मा आहे, तेच तारण आहे की त्यांनी आपल्या करता ते सर्व शिक्षा सोशिली. आपणही त्याच धीराने धावणारे असलो पाहिजे. आपणही त्याच धीराने धावणारे असलो पाहिजे. आणि त्या वधस्तंभाकडे पहा. तुमच्या सर्व अडचणीमध्ये, सर्व दुःखाच्या काळामध्ये त्या वधस्तंभाकडे पहा, म्हणजे आपणास धीर मिळेल. प्रेज द लॉर्ड. येशूचे नाम गोड फार, दीनांना लागते. येशूचे नाम गोड फार, दीनांना लागते. ते दुःखे भय अनिवार, नाहीसे करीते. येशूचे नाम गोड फार, दीनांना लागते. त्या नावे शांती भरती, अत्यंत समाधान. भुकेले तृप्ती पावती, दीना मिळे कल्याण. भुकेले तृप्ती पावती, दीना मिळे कल्याण. येशूचे नाम गोड फार, दीनांना लागते. येशू हा माझ्या प्रार्थना, देवाला ऐकवी. दुष्टांच्या सर्व योजना, बळाने घालवी. दुष्टांच्या सर्व योजना,
बळाने घालवी. येसूचे नाम गोड फार दीनांना लागते. येसूचे नाम गोड फार दीनांना लागते. येसू हा माझा मित्र जा पाठिंबा मेंढपा. गुरु उपाध्या दयावा बराजाही तेजा. गुरु उपाध्य दयावा वराजाही तेजा. येसूचे नाम गोड फार दीनांना लागते. येसूचे नाम गोड फार दीनांना लागते. हे प्रभु माझी स्तवने अत्यंत हलकी. गायिनी स्वर्गी गायने दूतांच्या सारखी. गायिनी स्वर्गी गायने दूतांच्या सारखी. येसूचे नाम गोड फार दीनांना लागते. येसूचे नाम गोड फार दीनांना लागते. आताही तुझी ममता सांगे मी सकळा. अंतरी भरी शांतता मराता दयाळा. अंतरी भरी शांतता मरता दयाळा. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. ते दुःखे भय अनिवार नाहीसी करीते. ते दुःखे भय अनिवार नाहीसी करीते. येसूचे नाम गोड फार दीनांना लागते. येसूचे नाम गोड फार दीनांना लागते. प्रेज द लॉर्ड. पहा, येशूचं नाम गोड फार दीनांना लागते. आणि आज आपण त्याच येशूच्या
नामाकरता, त्याचा जे जे कार करण्याकरता आपण इथं आलेलो आहोत. त्याचं वचन ऐकण्यासाठी आपण इथे आलेले आहोत. प्रेज द लॉर्ड. या हो या, जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. मावशी, या हो या, जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. ख्रिस्ताचा त्या जगदुद्धाराचा, माझ्या येशूचा. ख्रिस्ताचा त्या जगदुद्धाराचा, माझ्या येशूचा. या हो या, जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. या हो या, जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. येशूचा देवाच्या शब्दाचा, माझ्या देवाचा. येशूचा देवाच्या शब्दाचा, माझ्या देवाचा. या हो या, जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. या हो या, जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. देवाच्या राजांच्या राजाचा, माझ्या बापाचा. देवाचा राजांच्या राजाचा, माझ्या बापाचा. या हो या, जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. या हो या, जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. प्रेज द लॉर्ड. हे उपासना संगीत मधले गाणे आहेत आणि जुने आहेत पण छान आहेत. या हो या, जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. प्रेज द लॉर्ड. आणि आपण नेहमी त्याचा जय जयकार करत राहावं, कारण की तो विजयशाली ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. तो कसा आहे? विजयशाली ख्रिस्त आहे. त्याने त्या मरणावर विजय मिळवलेला आहे. आणि होय, तीच धाव आपल्याला सुद्धा पूर्ण करायची आहे. कुठली धाव? जी धाव त्याने पूर्ण केली, तीच धाव आपण पूर्ण करणारे असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि तो राजा आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तो स्वर्गलोकी देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. समयाची पूर्तता जेव्हा होईल, तेव्हा तो आपल्या कलस्याला, आपल्या निवडलेला उचलून घेऊन जाईल. जे प्रथम निजलेले आहेत ते उठवले जातील, जे जिवंत आहेत ते बदलून जातील. क्षणार्धात करण्याचा आवाज होताच. प्रेज द लॉर्ड. राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला. सैतानाला जिंकायला राजा येशू आला. राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला. सैतानाला जिंकायला राजा येशू आला. सैतानाला जिंकायला राजा येशू आला. घालवूनी पापे आणि दुःखी घोर, घालवूनी पापे आणि दुःखी घोर. पूर्ण शांती द्यावयाला राजा येशू आला. पूर्ण शांती द्यावयाला राजा येशू आला. राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला.
सैतानाला जिंकायाला राजा येशू आला. सैतानाला जिंकायाला राजा येशू आला. आनंदी आनंद झालो पाप मुक्त. प्रेज द लॉर्ड. पहा, देवाचं गाणं सांगतं की आनंदी आनंद झालो पापमुक्त. आणि हो, तो विजय आहे, त्या मरणावरचा विजय आहे. त्या सापाचं केसाळ मात ख्रिस्ताने ते वधस्तंभावर ठेचलं. जे उत्पत्तीमध्ये परमेश्वर सांगतो की मनुष्याचा पुत्र आणि साप तुझ्यात वैर राहील, तू त्याची टाच फोडशील आणि तो तुझे डोके ठेचेल. प्रेज द लॉर्ड. आणि ते वधस्तंभावर त्यांनी ठेचलं. हा तो आनंद आहे. आनंद काय आहे की सैतानावरचा विजय, मरणावरचा तो विजय. आणि तो विजय आहे. विजय काय आहे? ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवला. स्वर्गाचे दरवाजे उघडले गेले, मेंढरांकरता त्यांनी दरवाजे उघडले. तो आनंद आहे. आनंद या जगाचा नाहीये, या पृथ्वीवरच्या गोष्टींचा नाहीये, या पृथ्वीवरच्या क्षणिक मृगजळाचा तो आनंद नाहीये. अनेक जण थोड्या वेळा करता प्रार्थना करतात, आनंद करतात, नंतर परत त्याच गोष्टींचा विचार करत बसतात. आपल्याला सार्वकालिक जीवनाचा, ख्रिस्त जिथं उजव्या साईडला बसलाय त्या गोष्टींचा विचार करणारे आपण असलो पाहिजे. आनंदी आनंद झालो पाप मुक्त. आनंदी आनंद झालो पाप मुक्त. मला शुद्ध करायाला राजा येशू आला. मला शुद्ध करायाला राजा येशू आला. 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 सैतानाला जिंकायाला राजा येशू आला. सैतानाला जिंकायाला राजा येशू आला. वधस्तंभावरी प्राण देता झाला. वधस्तंभावरी प्राण देता झाला. जग चाता त्राता झाला राजा येशू आला. जग ताचा त्राता झाला राजा येशू आला. 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 सैतानाला जिंकायाला राजा येशू आला. सैतानाला जिंकायाला राजा येशू आला. राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू. राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू. बोला सारे जय जय बोला राजा येशू आला. 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 प्रेज द लॉर्ड. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तो यासाठीच आला की त्यांनी मरणावर विजय मिळवावा आणि आपल्यासाठी तो रस्ता, तो पडदा उघडण्यात यावा. जे पाप मध्ये आडभिंत होती ती काढण्यात यावी. प्रेज द लॉर्ड. आणि होय, प्रभू उठला आहे. शिमोनात दिसला आहे, खरोखर उठला आहे. तसेच आपण पण उठलं पाहिजे. आपण तिथंच नसलं पाहिजे. आपण त्या अंधकाराच्या गोष्टीत, वाईट गोष्टीत नसलं पाहिजे की आपण उठणारे असलो पाहिजे. जो उठलेला ख्रिस्त त्याचे आपण झालो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कोणाचे झाले पाहिजे? जो उठला त्याचे आपण होणं गरजेचं आहे. जो वधस्तंभावर खिळला ते आपली शिक्षा होती, ते आपण आहोत. त्यांनी ती शिक्षा स्वतः भोगली. ती शिक्षा वधस्तंभावरची ती आपली होती, ती त्याने भोगली. म्हणजे तो नाही तर ते आपण आहोत. आपण ते मेलेले आहोत. आपले जीवन मृत झालेलं आहे आणि ख्रिस्तामध्ये गुप्त ठेवलेलं आहे. त्याकरता गुप्त दिशेपी त्याची गुप्त प्रार्थना करणारे, गुप्त दान धर्म करणारे असे बना. कारण की तू विजयी राणा आहे, विजयी राजा आहे. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. जा सांगा मम
बंधुजना आलो जिंकून या मरणा. मरणाची मोडून नांगी मारिये सर्पासोंगी. मरणाची मोडून नांगी मारियले सर्पासोंगी. भीती कुणाची नुरली साची हिनवलाची क्रांती घडे जगती जाना. विजयी मी तुमचा राणा. क्रांती घडे जगती जाना. विजयी मी तुमचा राणा. जा सांगा मम बंधुजना आलो जिंकून या मरणा. जा सांगा मम बंधुजना आलो जिंकून या मरणा. का बसला दडूनी मागे निजला कर का तरी व्हा जागे. प्रेज द लॉर्ड. का बसला दडूनी मागे निजल का तरी व्हा जागे. पहा देवाचं वचन काय सांगते. का बसला दडून मागे निजला का तरी व्हा जागे. आणि नव्या करारामध्ये वचन सांगतं अरे निद्रस्ता जागा हो म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेन. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं अरे निद्रिस्ता जागा हो म्हणजे तो तुझ्यावर प्रकाशेन. का बसला दडूनी मागे निजला का तरी व्हा जागे. सोडून धुंदी बहु आनंदी साधा संधी गा शुभवृत्ताच्या गाना. कळवा तारण वरदाना. गा शुभवृत्ताच्या गाना. कळवा तारण वरदाना. जा सांगा मम बंधुजना आलो जिंकून या मरणा. जा सांगा मम बंधुजना आलो जिंकून या मरणा. जातो पुढती या मागे हेच तुम्हापसी मागे. काय गाणं सांगतं फुलाताई. फुलाताई गाणं काय सांगतं की गाणं सांगतं की या मागे. ख्रिस्त म्हणतो शिमोनास माझे मागे या. शिमोनाला ख्रिस्त काय म्हणला चल माझ्या मागे ये. आणि त्यांनी जाळं टाकलं आणि ख्रिस्ताच्या मागे चालू लागला. त्याने जाळं टाकलं आणि तो मागे चालू लागला. आज आपल्याला देवाचं वचन सांगतं की फॉलो मी. ख्रिस्ताला अनुकरण करणारे बना. आपण अनुकरण कोणाचं करत आहोत. पाळकांचं, वर्शिपचं, अनेक चर्चचं, अनेक चर्चच्या कलस्याचं, त्यांच्या आराधनेचं. फॉलो मी. ख्रिस्त म्हणतो माझ्या माग या. आपण कोणाच्या मागे चाललेले आहोत. आणि गाणं हेच सांगते की जातो पुढती या मागे हेच तुम्हा पासी मागे. मार्ग मोकळा झाला सकळा खल चांडाळा. दावा स्वर्गीचा जिना आना सुख लोकी दीना. दावा स्वर्गीचा जिना आलो सुख लोक आना सुख लोकी दीना. जा सांगा मम बंधुजना आलो जिंकून या मरणा. जा सांगा मम बंधुजना आलो जिंकून
या मरना. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त जिंकून आला आणि स्वर्गलोकी बसला. त्यांनी रस्ता मोकळा केलाय. तो रस्ता मोकळा केला आपल्या मेंढरांकरता. मेंढरांना काय करायचंय? त्याची वाणी ऐकून त्याच मार्गाने चालणारे मेंढर असले पाहिजेत. आपल्या जीवनातून ख्रिस्ताला उंचवणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनातून ख्रिस्ताला उंचवणारे आपण असलो पाहिजे. पहा, ख्रिस्त म्हणला, मोशेने जसा अरण्यात सर्प उंच केला तसे तुम्ही मला उंच करणार नाही. पहा, जेव्हा आपण ख्रिस्ताला उंच करतो ते काय होतं? ख्रिस्ताने सांगून ठेवले. ख्रिस्त म्हणतो, जेव्हा तुम्ही मला उंच कराल तेव्हा मी तुम्हाला मजकडे ओढून घेईल. आणि तो बसलेला आहे आता. मरणाच्या योगे त्याला उंचवण्यात आलं. त्याने स्वतःला नम्र केलं. देवासमान असताना त्यांनी स्वतःला नम्र केलं, रिक्त केलं, आणि देवाने त्याला उंच केलं. प्रेज द लॉर्ड. आणि कशासाठी उंच केलं? तर आपल्याला ओढण्याकरता, आपल्या मेंढरांना बोलवण्याकरता. प्रेज द लॉर्ड. तो तारण देणारा, सामर्थ्य देणारा प्रभू आहे. एक जुनं गाणं खूप माझ्या बहिणी सुद्धा हे गाणं गायच्या. आपण हेच गाणं आपण आज पुन्हा एकदा गाऊया. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगान युग आहे. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगान युग आहे. आहा हा हा. हालेलुया. हो 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 हो. होसाना. हा 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 हा. हालेलुया. हो 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 हो. होसाना. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया हालेलुया. हा दिवस प्रभूचा आहे. उल्हास आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे. उल्हास आनंद करू. किती थोर तो दे, सर्वस आपणास दिले. किती थोर तो दे, सर्वस आपणास दिले. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगान युग आहे. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगान युग आहे. आहा हा हा हा. हालेलुया. हो 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 हो. होसाना. हा 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 हा. हालेलुया. हो 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 हो. होसाना. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया हालेलुया. चला हो आता त्याकडे, महिमा स्तुती वर्णू. चला हो आता त्याकडे, महिमा स्तुती वर्णू. स्वर्गाच्या देवाला असेच गीत गाऊ. स्वर्गाच्या देवाला असेच गीत गाऊ. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगान युग आहे. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगान युग आहे. आहा हा हा हा. हालेलुया. हो 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 हो. होसाना. हा 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 हा. हालेलुया. हो 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 हो. होसाना.
हालेलुया 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. सैतानी बंधनातून आपणास सोडवितो. सैतानी बंधनातून आपणास सोडवितो. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगानुयुगा हे. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगानुयुगा है. आहा हा हा हा. हालेलुया हो हो हो. होसाना हा 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 हा. हालेलुया हो हो हो. होसाना. हालेलुया 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो तारण देणारा, सामर्थ्य देणारा आहे. आणि होय, तो तारण देणारा, सामर्थ्य देणारा आहे. आणि तो देवाच्या उजव्या साईडला बसलेला आहे. तो सामर्थ्यवान आहे, समर्थ आहे. सर्व परिस्थितीमध्ये तुम्हाला सबळ करण्याकरता सर्वशक्तिमान, आदी व अंत, पहिला व शेवटला असा तो आहे. प्रेज द लॉर्ड. याकरता त्याची आवाज पवित्र आत्म्याद्वारे ऐकणारे तुम्ही बना. त्या आवाजाचा अपमान करू नका. नव्या करारामध्ये इब्री लोकांच्या पत्रामध्ये वचने पहा, मनुष्यांद्वारे आज्ञा दिले, त्यांची अवज्ञा करणारे वाचले नाही, तर स्वर्गातून जो आज्ञा करतो त्याची जर अवज्ञा केली तर आपण वाचू काय? प्रेज द लॉर्ड. तो विजयी होऊन, मरणावर विजयी होऊन देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. आणि होय, त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे, देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे तो आपणास सामर्थ्य देण्यास समर्थ असा आहे. आपल्याला मार्ग दाखवण्यास समर्थ असा आहे. प्रेज द लॉर्ड. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान. जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. प्रार्थना में जो कुछ मांगा, पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा, पूरा करो अरमान. सारी खताएं मानता हूँ, तेरा करो अब ध्यान. प्रार्थना में जो कुछ मांगा, पूरा करो अरमान. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान. जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान. जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. प्रार्थना में जो कुछ मांगा, पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा, पूरा करो अरमान. ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास. माफ करो अब पाप हमारे, कर दो लहू से साफ.
ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास। माफ करो अब पाप हमारे, कर दो लहू से साफ। ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास। माफ करो अब पाप हमारे, कर दो लहू से साफ। प्रार्थना में जो कुछ मांगा, पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा, पूरा करो अरमान। सारी कथाएं मानता हूँ तेरा, करूँ अब ध्यान। प्रार्थना में जो कुछ मांगा, पूरा करो अरमान। धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, ख्रिस्ताच्या खूप खूप धन्यवाद. ख्रिस्ताच्या नावात, परमेश्वराच्या पवित्र आत्म्यात तुला धन्यवाद. ख्रिस्ता तुझ्या नावाला धन्यवाद. धन्यवाद देतो या वेळेकरता, समयाकरता. आज जेवढे ग्रुप प्रेयर मध्ये आहेत, ऑनलाईन पाहतील सर्व संदेश, आमच्या शेजारी या सर्वांना या समय तुझ्या हाती देतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आणि होय, तू तुझ्या ठाईचा सामर्थ्य, विश्वास प्रत्येका ठिकाणी ख्रिस्तामध्ये तू घाल. ही प्रार्थना तारण करता ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. आपल्यामध्ये सुरेखा पाडळे मावशी आहेत. प्रेज द लॉर्ड. हा, आणि त्या आता सुरुवातीची एक वचनांकरता प्रार्थना करतील. वचनांकरता त्या प्रार्थना करतील. मी त्यांना विनंती करतो प्रभूमध्ये की वयस्कर या नात्याने त्यांनी आमच्यासाठी प्रार्थना करावी. येणाऱ्या वचनांकरता पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, यीशु रक्त की जय, यीशु रक्त की जय. प्रभू परमेश्वरा, तू आम्हा आज रात्रभर सांभाळलं. तुझ्या रक्ताने आम्हाला तू शुद्ध केलेले आहेस प्रभू परमेश्वरा. हा दिवस आमचा आनंदाचा, सुखाचा, समाधानाचा जाऊ दे प्रभू परमेश्वरा. आज दिवस आरोग्याचा आहे. आणि हे प्रभू परमेश्वरा, आज आमचा आजोबा संदेश सांगणार आहे. स्तुती केली, आराधना केली, त्याला सामर्थ्य दे आणि त्याला आशीर्वादित कर. हे प्रभू परमेश्वरा, सर्व लहान थोर लेकरांना तू इथे सर्व लेकरांना आशीर्वादित कर. हे प्रभू परमेश्वरा, तू कनवाळू आहेस. प्रीती आमच्या तू अंतःकरणाने तू निर्माण केलेली आहेस प्रभू परमेश्वरा. तुझ्या आत्म्याद्वारे आम्ही मिठासारखे उभे राहावे, बनावे, यासाठी प्रभू आम्हाला सहाय्याने मदत कर प्रभू परमेश्वरा. आणि तुझी दृष्ट धरावी, यासाठी आम्हाला तू सहाय्य मदत कर. हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या विश्वासात आम्ही यावं आणि तुझी प्रभू स्तुती करावी, तुझ्या आराधना करावी, तुझे बाप्पा दृष्टांमध्ये पाहावे. आणि आमचे सर्व डोळे तुझ्या वाणीकडे, कान डोळे तुझ्याकडे असवले बाप्पा. आमचे कान तुझ्या वाणीकडे ऐकण्यास आम्हाला तू कान दे आणि कान उघड प्रभू परमेश्वरा. तू किती दयाळू, कनाळू, प्रमाण आहेस. तू आमच्यासाठी कृत्य खाली खेळला गेलास. तू आमच्या सर्व काही बाप्पा पापांसाठी तू सहाय्य केलंस, सर्व सहन केलंस प्रभू परमेश्वरा. तुझ्या आम्हाला या अंतःकरणामध्ये आम्हाला कळू दे. आज तू आम्हाला सर्व काही बाप्पा ह्या दुःख समयी आम्हाला समजत नाही की बाप्पा हे प्रभू तू काय करतो काय नाही. हे बाप्पा तुझ्या वचनाने, तुझ्या प्रार्थनेने आम्हाला सर्व काही बाप्पा तू सामर्थ्य देतोस बाप्पा. प्रभू तुझ्या वचनात प्रार्थनेत असताना तो आम्हा बरोबर राहा प्रभू परमेश्वरा. प्रभू मानवाच्या पापासाठी तुझ्या एक पुत्राने तो मरण
यातना केल्या सोसल्यास प्रभू परमेश्वरा आणि ह्या रक्ताचे स्मरण आम्हाला सतत राहू दे प्रभू परमेश्वरा. आम्हाला शक्ती पुरव प्रभू परमेश्वरा. तुझी शस्त्र सामग्री धारण करण्यास आम्हाला सामर्थ्य पुरव प्रभू परमेश्वरा. हे प्रभू तू पवित्र पंखाखाली आम्हाला घेऊन बघता आमचा सांभाळ करतोस प्रभू परमेश्वरा. तुझी पवित्र आत्म्याची आशीर्वादाची पाखर आम्हा सर्वांवर तू घाल बाप्पा. आणि हे प्रभू परमेश्वरा तुझा वधस्तंभ उचलून आम्ही तुझ्या ख्रिस्ताच्या अनुसारात आम्हा सहाय्य कर प्रभू परमेश्वरा. हे प्रभू तुझ्या पवित्र आणि हे रक्त आमच्या सर्व जगी लोकांसाठी तू सांगलेला आहेस प्रभू परमेश्वरा. तरी ह्या लोकांना कळत नाही की हा प्रभू येशू ख्रिस्त काय करतो काय नाही, हे त्यांना समजू दे प्रभू परमेश्वरा. त्यांनी खूप खांब उभा केलास आणि प्रभू परमेश्वरा तो आमच्या दैनिक कृपेने आमच्या सर्व लोकांना सात्विकपणाने पवित्र प्रीतीने धन्यवादित कर प्रभू परमेश्वरा. तू आमचा शिफारस पत्र आमच्या अंतःकरणामध्ये देवाच्या आत्म्याने कोरलेले आहे. ख्रिस्ताचे पत्र आहे प्रभू. तू आमचा आत्मा आहेस. तू आम्हाला सर्व गोष्टीमध्ये सहाय्य आणि मदत कर. आणि ह्या संदेश आता जे आहे जे वचन आहे माझ्या आजी सांगत असताना त्या प्रकारे शक्ती दे सामर्थ्य दे त्याला आध्यात्मिक जीवनामध्ये तू घेऊन जा बाप्पा. त्याला आध्यात्मिक जीवनामध्ये घेऊन जा बाप्पा. त्याला सहाय्य मदत कर प्रभू परमेश्वरा. त्याचे सर्व घराण्यावर तू आशीर्वाद पाठव. माझ्या घराण्यावर आशीर्वाद पाठव. माझ्या सर्व येथील प्रार्थनेच्या लोकांना तू आशीर्वादित कर. सर्वांना तू सुखी ठेव, निरोगी ठेव, आरोग्य दे प्रभू परमेश्वरा. येशू रक्त की जय. आमेन. येशू रक्त की जय. आमेन. प्रेज द लॉर्ड. सुंदरशी अखंड अशी खूप मोठी प्रार्थना केलेली आहे. धन्यवाद देव परमेश्वराच्या नावाला की प्रभू धन्यवादित आहे. या आपण आज जो संदेश ऐकणार आहे की तो येथे नाही पण उठला आहे. प्रेज द लॉर्ड. तो येथे नाही पण उठला आहे. आणि होय, आपणा ख्रिस्ती विश्वासू सर्व लोकांस माहित आहे, ही सुवार्थ आहे, ही साक्ष आहे. आपण दरवर्षी त्या गोष्टी विदित करतो, साक्षी देतो, यासाठी की आपण ख्रिस्तामध्ये त्याची साक्षी असावं आणि त्याचा सुवार्थ प्रसार करणारे आपण असावं. ह्या त्या साक्षी आहेत. प्रभू आला, आपल्या पापांकरता मारला गेला, गाडला गेला, उठविला गेला. आणि होय, आपल्या पापांकरता त्यांनी वधस्तंभावरती शिक्षा भोगली. ह्याची आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याच्या बाबतीत आस्था असावी, पश्चाताप असावा की ती शिक्षा माझी होती. होय, आपण ही इतर लोकांसारखे नाही, तर ख्रिस्ताची जी इच्छा आहे, परमेश्वराची जी इच्छा आहे की माझ्या पुत्राच्या प्रतिमेसारखं आपण बनावं, याकरता त्यांनी स्वतःचा एकुलता एक पुत्र त्या वधस्तंभावर दिला, यासाठी की आपल्या ठाई ती आत्मिक कृती, प्रकृती, प्रतिमा तयार व्हावी. प्रेज द लॉर्ड. आणि ती कशी होते? पेत्र त्याच्या पहिले पत्र 3 अध्याय सांगतो पहा, तुमचे सौंदर्य केसाचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे याने नसावे, तर तुम्हा जो सौम्य शांत आत्मा देवाच्या दृष्टिकोनातून बहुमूल्य आहे, म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्याप्रमाणे तुमची अविनाशी शोभा ती असावी. प्रेज द लॉर्ड. कशी असावी? गुप्त मनुष्याप्रमाणे. ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही दिसे नसे तब तबली, हे दिसे नसे तब तबली, पाहता वाट हो कसली,
ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. आणि होय, आपलंही सौंदर्य गौरव तसंच आहे, ख्रिस्तामध्ये गुप्त ठेवलेले आहेत. आपण ख्रिस्तामध्ये जेव्हा आपण बाप्तिस्मा घेतला तेव्हा आपण मेलेले आहोत, मृत झालेले आहोत आणि आपलं जीवन ख्रिस्तामध्ये गुप्त ठेवलेलं आहे. जेव्हा तो गौरवात प्रगट होईल तेव्हा आपण सुद्धा त्याबरोबर गौरवात प्रगट होऊ. प्रेज द लॉर्ड. याकरता आत्ताच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतःची स्तुती, स्वतःच मी पण करणारे नाही, तर मी हा काढून टाकणार आहे. म्हणजे आम्ही होणारे पिता, पुत्र, पवित्र आत्मा यामध्ये बदलणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ते रूपांतर आपल्या ठाई व्हावं म्हणून तो मारला गेला. ख्रिस्ताच्या प्रतिमेसारखं आपण बनावं आणि म्हणजे सार्वकालिक जीवनामध्ये आपण जावं म्हणून प्रभू या जगात आला. सर्वांच्या पापांकरता तो मारला गेला. तो येथे नाही पण उठला आहे. प्रेज द लॉर्ड. या देवाच्या वचनाद्वारे आपण देवाच्या वचनाद्वारे एक आत्मिकता आपल्या जीवनामध्ये हे वचन काय सांगतं ते समजून घेऊया. तो येथे नाही पण उठला आहे. ज्याला देवाने उठविले तो कुजला नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन काय सांगतं अजून? ज्याने देवाला उठविले तो कुजला नाही, त्याला कुजण्याचा अनुभव येऊ दिला नाही. पहा, लूक शुभवर्तमान याचा 24वा अध्याय 1 ते 12 वचन. लूक 24 याचे 1 ते 12 वचन आपण प्रभूमध्ये वाचूया. ज्याला देवाने उठविले तो कुजला नाही. लूक 24 1 ते 12. लूक शुभवर्तमान याचा 24वा अध्याय. लूक शुभवर्तमान याचा 24वा अध्याय याची आपण 1 ते 12 वचन प्रभूमध्ये ऐकणार आहोत, वाचणार आहोत आणि ऐकून सोडून न देणारे नाही तर आहे त्या वचनानुसार कृती करणारे आपण बनूया. रिकामी कबर. शाब्बात दिवशी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या. आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेला सुगंधी द्रव्य घेऊन त्या कबरेजवळ आल्या. कोण होता या? मावशी, माहितीये तुला? नाही. बघा, माहित नाहीये. ख्रिस्ती विश्वासू लोकांना माहित नाही. देवाचं वचन काय? येशूला खडकात खोदलेल्या कबरेत ठेवतात. तिथं तयारी काय होती ते आपण पहिल्यांदा वाचूया आपल्या सर्वांकरता. कोण होत्या त्या? पहा, त्या 24व्या अध्यायाच्या आधीची 23व्या अध्यायामधली 50 ते 56 वचन काय म्हणतात? तेव्हा पहा, यहूद्यांच्या अरिम मथाई नगरातला योसेफ नामक एक मनुष्य होता. तो श्रीमंत होता आणि गुप्त शिष्य होता. कोणाचा? ख्रिस्ताचा. तो मंत्री असून सज्जन व धार्मिक असा होता. पहा, हे वचन तर आजच्या काळामध्ये काय सांगतं? देवाचं वचन काय सांगतं की तो मंत्री होता, तो अधिकारी होता तेव्हाच्या राज्यामधला. तरी सुद्धा काय होता? सज्जन व धार्मिक असा होता. त्याने त्यांच्या विचाराला व कामाला संमती दिली नव्हती व तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता. त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. ते खाली काढून तागाच्या वस्त्राने गुंडाळलेले व जिच्या तोपर्यंत कोणाला ठेविले नव्हते अशा खडकात खोदलेल्या कबरेत ते ठेविले. तो तयारी करण्याचा दिवस असून शाब्बात सुरू होणार होता. ज्या बायका गालिलाहून त्याच्यावर आल्या होत्या त्यांनी त्याच्या मागे येऊन ती कबर पाहिली व त्याचे शरीर कसे ठेवले हेही पाहिले. प्रेज द लॉर्ड. गालिलातून आलेल्या त्या स्त्रिया होत्या. त्यामध्ये कोण होतं? मार्था, मगदलिया होती, मरिया होती, ख्रिस्ताची आई, जे सेवा करायच्या आणि सेवा करून ख्रिस्ताच्या सेवेसाठी काही पैशांची मदत सुद्धा करायच्या. त्या सर्व स्त्रिया होत्या. त्याच्या पुढचं वचन आहे की त्यांनी काय केलं? तरी रिकामी कबर. याचा लूक याच्या 24वा अध्याय 1 ते 12 वचन आपण वाचत आहोत. शाब्बात दिवशी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या. आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेला सुगंधी द्रव्य घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तो कबरेवरून धोंड लोटलेली आहे असं त्यांच्या दृष्टीस पडले. त्या आत गेल्यावर त्यांस प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यांस भ्रांती पडली. भ्रांती पडणं म्हणजे काय? विसर पडणं. कशाविषयी भ्रांती पडली होती? पहा,
तो पहा लखलखीत वस्त्रे ल्यालेला दोन पुरुष त्याच्याजवळ उभे राहिले, तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपले तोंडे भूमीकडे केली असता ते त्यास म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करिता? प्रेज द लॉर्ड. मेलेल्यांचा जर आपण असा शोध करू असो की ते मेलेले आहेत, देवाचं वचन तसं नाही सांगत. देवाचं वचन काय सांगतं की जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? कबरांजवळ एवढे का रडता? त्या कबरांना एवढे का सजवता? ती तर माती आहे, माती गेलेली आहे. स्तोत्रसंहितेमध्ये वचन सांगतं की परमेश्वर पहा, तिथं स्तोत्रसंहितेत सुंदर वचन आहे. परमेश्वर म्हणतो, अहो मानवांनो मातीस मिळा, आणि परत म्हणतो, अहो मानवांनो परत या. परमेश्वराला सर्व जिवंत आहेत, आपल्यालाच फक्त मेलेले जिवंत असं आपल्या भावना आहेत. देवाचं वचन काय सांगतं पहा, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करिता? तो येथे नाही पण उठला आहे. तो गालिलात असता त्याने तुम्हाला काय सांगितले त्याची आठवण करा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जणांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, याचे अगत्य आहे. तेव्हा त्यास त्यांच्या बोलण्याची आठवण झाली आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी 11 शिष्यास व बाकीच्या सर्वांस हे सगळे वर्तमान सांगितले. 11 शिक्षक का? कारण यहुदा ज्याने ख्रिस्ताचा घात केला तो यहुदा वेगळा, त्यामुळे इथे 11 शिष्य होते व वर्तमान प्रेषितांना सांगितले. परंतु हे वर्तमान त्यास गप्प असे वाटले. गप्प असणे म्हणजे काय? देवाचं वचन ऐकणं पण त्याची आत्मिकता प्रकटीकरण न समजणं. दावीद सुद्धा म्हणतो पहा, हे परमेश्वरा माझे डोळे उघड, म्हणजे तुझ्या शास्त्रातील गुप्त गहन गोष्टी मला दिसतील. परंतु हे वर्तमान त्यांना गप्प असे वाटले व त्यांनी त्याचे खरे मानले नाही. तेव्हा पेत्र उठून कबरेकडे धावत गेला व ओनवे होऊन त्याने आत पाहिले, तो केवळ प्रेत वस्त्रे त्यास दिसली. तेव्हा झालेल्या गोष्टीविषयी आश्चर्य करीत तो आपल्या घरी गेला. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन काय सांगतं? तो येथे नाही, उठला आहे. आणि पहा, देवाचं वचन अजून सांगतं की ज्या देवाने त्याला उठवले तो कुजला नाही. प्रेज द लॉर्ड. ज्या देवाने त्याला उठवलं होतं तो उठलेला कुजला नाही. कशामध्ये कुजला नाही? कब्रामध्ये कुजला नाही. त्याला कुजण्याचा अनुभव परमेश्वराने येऊ दिला नाही. अशा भविष्यवाण्या ख्रिस्ताविषयी जुन्या शास्त्रलेखामध्ये आहेत. प्रेज द लॉर्ड. आज आपण हा संदेश ऐकणार आहोत. ज्याला देवाने उठविले तो कुजला नाही. प्रेज द लॉर्ड. आणि होय, आपण सुद्धा असेच असावे की देवाचं वचन जे आपल्याला आत्मिक बोध देते आज, की इथं स्पष्ट सांगितले की जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करिता? जे देवाला जिवंत आहे, जी आशा आहे, ख्रिस्ताद्वारे आपल्याला विश्वास दिलेला आहे, जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत, विश्वावा घेतलेले आहेत, विश्रांती घेतलेल्या आहेत, ते ख्रिस्त आल्यावर उठवले जातील. तो चोर त्या दिवशी त्याच्या जीवनातला तो शेवटचा क्षण होता. ना त्याला बाप्तिस्मा घेण्याची वेळ होती, ना तो सुनता पावलेला होता, ना त्याने देवाचं वचन ऐकलं होतं. तो अपराधांकरता पहा, त्यांनी जे अपराध केले होते त्याकरता तो शिक्षा भोगत होता. पण तो त्या क्षणी काय म्हणाला? तू जेव्हा तुझ्या राज्य अधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण ठेव. ख्रिस्त त्याला म्हणाला, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आणि हीच आपल्या जीवनाची आस्था, पश्चाताप आपल्या शेवटपर्यंत आपण राखला पाहिजे. की जी आशा आहे, जी सुवार्ता आहे, जे बाप्तिस्मा ख्रिस्ताने आपल्यासाठी घेतला, तो हाच आहे की तो आपल्यासाठी मारला गेला, पुरला गेला आणि उठविला गेला. त्याला जसं परमेश्वराने सामर्थ्याने उठवलं, त्याचा आत्मा आपल्या ठाई वास करतो, तर तो आपल्याला उठवेल. ही आशा असली पाहिजे, हा विश्वास आपल्या ठाई असला पाहिजे. याकरता जे प्रियजन गेले, ज्या गोष्टी ख्रिस्तामध्ये वधस्तंभावर काढून टाकण्यात आल्या, ते मरण काढून टाकण्यात आलं, त्या अंधकाराच्या गोष्टी काढून टाकण्यात आल्या, त्या परत फिरून आपल्या जीवनात उभा करणारे आपण नसलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पहा आपल्या शरीराकडे, काय जगाच्या सर्व गोष्टी आपण ल्यालेले, पांघरून घेतलेले आपण आहोत का?
पहा त्या ख्रिस्ताच्या आत्मिक आरशामध्ये आपल्या जीवनातून तो ख्रिस्ताची प्रतिमा दिसत आहे का? रोमक्रसपत्र 12 दुसरं वचन सांगतं, जगाशी समरूप होऊ नका. कशासाठी? यासाठी की देवाची परिपूर्ण इच्छा काय आहे ते तुम्ही समजून घ्यावं. प्रेज द लॉर्ड. देवाची परिपूर्ण इच्छा काय आहे ते तुम्ही समजून घ्यावं. आणि ती कधी समजेल तुम्हाला? जेव्हा तुम्ही त्या सर्व गोष्टीपासून स्वतःला दूर राखताल. जो जगावर प्रीती करतो त्याच्या ठाई देवाची प्रीती नाहीये, असं योहान त्याच्या पहिले पत्र 2 सांगतो. आणि त्या सर्व जगिक गोष्टी, सर्व अंधकाराच्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकल्या जाव्यात, त्या मरणाची सत्ता आपल्यावर काढून टाकण्यात यावी म्हणून ख्रिस्त वधस्तंभावर खिळण्यात आला. आपण साक्ष देतो खरी, आपण सर्व काही ख्रिसमस साजरा करतो, आपण गुड फ्रायडे म्हणजे पहा उत्तम शुक्रवार आपण साजरा करतो, ईस्टर ख्रिस्ताचं पुनरुत्थान ज्याला म्हणलं जातं ते आपण साजरं करतो, सर्व गोष्टी करतो. आपल्या मुलांचे बाप्तिस्म करतो, चर्चला जातो, दशांश देतो, दरबारी चर्च आपण अटेंड करतो, सर्व काही करतो. पण तुमच्या जीवनात जर त्या जुन्या गोष्टी तुम्ही पकडून ठेवलेल्या आहेत, हेवा आहे, कलह आहे, मत्सर आहे, तुम्ही तुमच्या प्रियजनासाठी रडत आहात, म्हणजे ऊर बडवून घेऊन रडत आहात, तर तुम्ही ख्रिस्ताची साक्ष तुमच्या जीवनातून काय करतात? खोटी करत आहात. ज्याला देवाने उठवले तो कुचला नाही. जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता? देवाचं वचन सांगतं की तुम्ही जिवंत केले गेले आहेत ख्रिस्ताच्या विश्वासाद्वारे, बाप्तिस्माद्वारे, तर तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यामध्ये का करता? आणि ते आपण कसं करतो या आपण पाहूया. गलतीकरांस पत्र 2 आणि 19 वचन काय म्हणतं पहा. गलतीकरांस पत्र याचा 2 गलतीकरांस पत्र सापडलं मावशी? बघा, बायबल नाही आमच्या बरोबर. गलतीकरांस पत्र 2 आणि 19 वचन काय म्हणतं पहा. कारण जे मी पाडून टाकिले ते जर फिरून बांधितो तर मी उल्लंघणारा आहे असे सिद्ध करतो. काय सिद्ध करताय तुम्ही? आपण काय सिद्ध करत आहोत? जे पाडून टाकलेलं आहे ख्रिस्ताच्या वधस्तंभाद्वारे, मरणाद्वारे. काय पाडून टाकलं? मरण तो शत्रू आहे, तो शेवटी तो ग्रासला जाईल जीवनामध्ये, जीवन त्याला ग्रासून घेईल जेव्हा ख्रिस्त प्रगट होईल. कारण की ख्रिस्ताच्या विश्वासात जे मेले ते उठवले जाते. मरण हा शेवटचा शत्रू आहे, त्याच्यावर विजय मिळवला ख्रिस्ताने. तो पूर्णतःच कधी जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा. अंधकाराच्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनातून काढून टाकलेल्या आहेत. हेवा, कलह, मत्सर, ते पाप, जुना आदाम तुमच्या जीवनातून काढून टाकलेला आहे. कारण जे मी पाडून टाकले ते जर फिरून बांधितो तर मी उल्लंघणारा आहे असे सिद्ध करीतो. मी नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलो यासाठी की मी देवाकरता जगावे. आपण कशासाठी जगावं? देवाकरता जगावं. आणि त्याकरता ती प्रतिमा आपल्या ठाई ख्रिस्ताची तयार व्हावी म्हणून ख्रिस्ताला वधस्तंभावर देण्यात आलं. आणि तरी सुद्धा आपण त्याच गोष्टी करत आहोत. प्राथमिक शिक्षण, हा दिवस पाळ, तो दिवस पाळ, हे खाऊ नको, ते खाऊ नको, हे शुद्ध, ते शुद्ध. देवाचं वचन, प्रार्थना सर्व गोष्टी शुद्ध करतात. ख्रिस्ताचं रक्त हबेलाच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे असं देवाचं वचन सांगतं. जो उठवला गेला त्यामध्ये आपण त्या प्रतिमेसारखं बनावं ही देवाची इच्छा आहे. ज्याला देवाने उठवले तो कुजला नाही. परमेश्वराने त्याला कुजण्याचा अनुभव दिला नाही. ती साक्ष आपल्या जीवनी, ती आपल्या जीवनी साक्ष आहे. साक्ष काय आहे? की तो उठवला गेला आणि ते आत्मिक रूप आपल्या ठाई प्रगट व्हावं याकरता ते पाडून टाकलेलं आहे, ते आपण उभा करणारे होऊ नये. प्रेज द लॉर्ड. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे. आपण कुठे आहोत? वधस्तंभावर. मग पहा आपल्या शरीराकडे, पहा आपल्या घरदाराकडे. देहाकरता आपण कितीतरी गोष्टी पेरून ठेवलेले दिसेल.
इपिस्करास पत्रामध्ये पहिल्या अध्यायात वचन आहे, ख्रिस्ताच्या सुवर त्याला शोभेल असं आचरण ठेवा. पण ज्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकल्यात अंधकाराच्या, त्याच गोष्टी जर आपल्या जीवनात दिसत आहेत, तर पाडून टाकलेलं पुन्हा आपण उभा करत आहोत आणि आपण उल्लंघन करणारे आहोत. देवाच्या आज्ञा पाळणारे नाही आहोत आपण. इथं स्पष्ट वचन सांगतं, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे आणि मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि आता देहामध्ये जे जे माझे जीवित आहे ते विश्वासाने आहे. ज्या देवाच्या पुत्राने मजवर प्रीती केली व स्वतःला मज करिता दिले, त्याचवरील विश्वासाने ते आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या ठाई जीवित असावं तर कशाने असावं? त्या ख्रिस्ताच्या मरणाच्या द्वारे, त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे जे असावं ते जीवित असावं. पण जर तुमच्या जीवनात त्या जगिक गोष्टी आहे, जगाला तुम्ही समरूप झालेले असे आहात, तर तुम्ही जे पाडून टाकलंय ते पुन्हा उभे करणारे आहात, उल्लंघन करणारे तुम्ही आहात. प्रेज द लॉर्ड. 5 शहाण्या 5 मूर्ख. 5 शहाण्याच आत गेल्या, 5 मूर्ख आत नाही गेल्या. कारण त्यांची तयारी नव्हती, साठवणुकीचं तेल नव्हतं, त्यांची दिवे लावलेले नव्हते, ते जागृत नव्हत्या. तेल पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे आणि लावलेले दिवे म्हणजे देवाच्या वचनानुसार चालणारे ती वधू आहे. प्रेज द लॉर्ड. यीशु के पीछे मैं चलने लगा, यीशु के पीछे मैं चलने लगा, ना लौटूंगा ना लौटूंगा. प्रेज द लॉर्ड. आपल्या ठाई जे जीवित आहे त्याच्यावरील ठेवलेल्या विश्वासाद्वारे आहे. प्रेज द लॉर्ड. काय या वचनानुसार आपण बोलू शकतो का आज, की माझ्या ठाई जे जीवित आहे त्याच्या विश्वासाने आहे? विश्वास काय सांगतो? क्षमा, स्वीकार, तारण, सत्यता, पवित्र आत्म्याची 9 फळं, प्रकाशाची फळं आपल्या जीवनी आहेत का? जर तुम्ही अजून सुद्धा त्या कडू दवण्याने, कडू मुळाने अंकुरित झालेल्या आहात, जे काढून टाकलेलं आहे, तर तुम्ही त्या पौष्टिक मुळाचे भागीदार नाही आहात. जे रोमकरास पत्र 11 अध्यायात सांगितलंय की मूळ पवित्र तर फांद्या सुद्धा पवित्र आहेत. प्रेज द लॉर्ड. मूळ पवित्र तर फांद्याही पवित्र आहेत. देवाने ते मूळ पवित्र केलं, जैतुनाचं कलम लावलं, ख्रिस्ताचं द्राक्षवेल, आणि आपण त्याचे फांद्या आहोत. त्या द्राक्षवेल्याच्या फांद्यात राहणं म्हणजे देवा ख्रिस्ताच्या वचनानुसार वर्तन करणं होय. जर आपण जे पाडून टाकले पुन्हा उभा करतोय, आपल्या जीवनी हेवा आहे, मोह आहे, कलह आहे, कपट आहे आणि एकमेकांची निंदा करणं आहे आणि जगाची समृद्ध झालेले काही गोष्टी आपल्या अंगीकारामध्ये आहेत, ज्या नश्वर गोष्टी जगाच्या, त्या सर्व घेण्याकरता आपण रोज त्याच्या पाठीस लागणारे आहोत, तर आपण जे पाडून टाकलं ते उल्लंघन करणारे आहोत. प्रेज द लॉर्ड. ज्याला देवाने उठविले तो कुजला नाही. आणि होय, प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. शिमोनास दिसला आहे. कोणास दिसला? शिमोनास दिसला. देवाचं वचन सांगतं की प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे, शिमोनास दिसला आहे. आपण बोलते खरं मुखाने, पण ते आपल्या जीवनामध्ये, कृतीमध्ये नाहीये. त्याचं बॅप्तिझम, त्याचा बाप्तिस्म आपल्या जीवनामध्ये नाहीये. जीवनामध्ये कधी, जेव्हा आपण त्याचा अंगीकार करू, आपलं जीवन गुप्त मृत झालेले आपण कबूल करू आणि त्यानुसार राहू, आणि जो आत्मिक ख्रिस्त उठवला गेला त्यासारखे आपण बनू. कलसीकरास पत्र 3 अध्याय 1 ते 3 वचन काय म्हणतं पहा. कलसीकरास पत्र 3 अध्याय 1 ते 3 वचन. कलसीकरास पत्र 3 अध्याय 1 ते 3 वचन. यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठविले गेला, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जिथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. पहा, आपल्या जीवनाकडे आजपर्यंत आपण कशासाठी यत्न केलेला आहे? आपल्या जीवनाकडे बारकाईने पहा की आपण कशासाठी आजपर्यंत यत्न केलेला आहे. देवाचं वचन सांगते की यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठविले गेला, जर तुम्ही मानता प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे, तुम्ही म्हणता खरोखर उठला आहे, तर तुम्ही मानता. पण मानता तर कृतीमध्ये असलं पाहिजे. काय कृती आहे ती? तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसला आहे त्यातल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. प्रेज द लॉर्ड. आणि वरील गोष्टी कशा मिळवायच्या? त्याच्या वचनाद्वारे वर्तणूक करून,
त्याच्या आज्ञा पाळून वरील गोष्टींकडे मन लावा. ख्रिस्त मत्तेमध्ये म्हणतो, तुझे जिथं धन तिथे मन लागेल. आपली धन कुठं कुठं आहेत चेक करा. देवाचं वचन सांगतं, वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. आणि ख्रिस्ताने यासाठी गोष्टी सांगितलेल्या आहेत. ख्रिस्ताने यासाठी काय सांगितलं, की स्वर्गात आपली संपत्ती साठवा, जिथे तुमचं धन तिथे मन लागेल. कारण तुम्ही मृत झाला. आपण मान्यच करणार नाही, हे वचनच मान्य नाही करणार. आपण मेलण्यासाठी एवढं शोक ऊर बडवून घेऊन रडतो, जसं काही आपली ख्रिस्ताची साक्ष आपण खोटी करतो. ख्रिस्ताचं पहा, तिथं देवाचं वचन सांगतो रोमकरास पत्रामध्ये, तुमच्यामुळे देवाची नामाची निंदा होत आहे. कारण तुम्ही मृत झाला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. गुप्त आहे ते. प्रगट का करता तुम्ही? नीतिसूत्रामध्ये वचन आहे, एखाद्या गोष्टी गुप्त ठेवणे त्या देवाचं गौरव आहे. एखाद्या गोष्टीचा शोध लावणे त्या राजाचं गौरव आहे. गुप्त दान धर्म, गुप्त प्रार्थना, एखाद्याचं गुपित तुम्हाला माहिती असेल ते सुद्धा गुप्त ठेवा. एखाद्याचं गुपित तुम्हाला माहित असेल ते सुद्धा गुप्त ठेवा आणि त्यासाठी प्रार्थना करा. त्याला समजून सांगा, हे चुकतंय. एकदा सांगा, दोनदा सांगा, तीनदा सांगा. नसल ऐकत वडीलधाऱ्या लोकांना बोलवा, त्याच्यामध्ये समजून सांगा आणि त्यानुसार तरी सुद्धा नसल ऐकत तर सोडून द्या. आपण गुप्त पद्धतीने राहत नाही. प्रगट करायला आपल्याला फार आवडतं. स्वतःचा गौरव करून घ्यायला फार आवडतं. मी हे केलं. जोपर्यंत मी जात नाही, आम्ही होत नाही. आम्ही म्हणजे कोण? पिता, पुत्र, पवित्र आत्मा. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट होईल, तेव्हा तुम्ही त्याचबरोबर गौरवात प्रगट व्हाल. तुम्ही कधी प्रगट व्हा आणि कधी प्रगट व्हाल? जेव्हा ख्रिस्त आपलं जीवन गौरवात प्रगट होईल, तेव्हा तुम्ही गौरवात प्रगट व्हाल. प्रेज द लॉर्ड. ज्याला देवाने उठविले तो कुजला नाही. आणि आपल्यालाही तोच अनुभव घ्यायचा असेल, जेव्हा आपण विश्रांतीत जाऊ, तेव्हा आपला प्रभू जो दरवाजा त्यातून विश्रांतीस आपल्याला जायचं असेल, तर आपण या जीवनात या गोष्टी केलेल्या पाहिजेत. आपल्या जीवनात त्याचा अवलंब केला पाहिजे. पहा, करिंथकरास दुसरे पत्र त्याचा 4था अध्याय 16 वचन काय म्हणतं? करिंथकरास दुसरे पत्र 4था अध्याय 16 वचन. यास्तव आम्ही धैर्य सोडित नाही. आमची बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, यास्तव आम्ही धैर्य सोडित नाही, कारण बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. बाह्य देह दिवसेंदिवस क्षय पावत आहे, पण अंतरात्मा नवा होत आहे. प्रेज द लॉर्ड. आपण त्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे की दिवसेंदिवस ज्या नव्या होत आहेत, आत्मिकरित्या गुप्त पद्धतीने, गुप्त मनुष्याप्रमाणे आपण बदलणारे असलो पाहिजे, बाह्य देहानुसार नाही. म्हणजे शरीराची काळजी घ्यायची असं नाही, ते शरीराला बुकळून दास करून शरीराद्वारे सुद्धा देवाचं गौरव करणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पहा, प्रेषितांची कृत्ये याचा 13वा अध्याय 33 ते 37 वचन काय म्हणतात? प्रेषितांची कृत्ये याचा 13वा अध्याय 33 ते 37 वचन काय म्हणतात? ऐकूया आपण. प्रेषितांची कृत्ये याचा 13वा अध्याय 33 ते 37 वचन मी सर्वांकरता वाचतो. यातलं 30 वचन काय सांगतं पहा. देवाने त्याला मेलेल्यातून उठविले. आणि 33 ते 37 वचन काय म्हणतात पहा. देवाने येशूला पुन्हा उठवून ते वचन आपल्या मुलाबाळांकरिता पूर्ण केले आहे. दुसऱ्या स्तोत्र संहितेत असे लिहिले आहे. हे कुठं लिहिले म्हणते प्रेषितांची कृत्ये? दुसऱ्या स्तोत्र संहितेत. दुसरी स्तोत्र संहिता आपण काढूया. दुसरी स्तोत्र संहिता 2रा अध्याय 7वं वचन काय लिहिले वाचा. स्तोत्र संहिता 2रा अध्याय 7वं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र संहिता 2रा अध्याय 7वं वचन काय म्हणतं पहा.
मी निर्णय कळवितो. परमेश्वर मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. प्रेज लॉर्ड. जे स्तोत्रसंहिता 2 अध्याय 7 वचन प्रेषितांच्या कृत्य याचा 13वा अध्याय जे मेन्शन केलं ते आपण आता वाचलं. देवाचं वचन काय सांगतं की देवाने येशूला पुन्हा उठवून ते वचन आपल्या मुलाबाळांकरता पूर्ण केले. कोणाकरता? आपल्या मुलाबाळांकरता. म्हणजे कुठल्या मुलाबाळांकरता? अब्राहम, इसाक, याकोबाद्वारे जे वचन दिलं ते संतान, आणि ख्रिस्ताद्वारे जे वारीस. होशेच्या पुस्तकात जिथे म्हणले, जिथे पुत्र कन्या नाही म्हणले, तिथे माझी पुत्र कन्या मी म्हणेल, परमेश्वर असं म्हणतो. ते कसे झाले? ख्रिस्ताद्वारे. ख्रिस्ताने जे वारीस पण पहा, एखादा व्यक्ती मृत्यू पावला नाही का, एखादा व्यक्ती जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा त्याचं मृत्यूपत्र उघडकीस येतं किंवा ते जाहीर केलं जातं, आणि त्यात जे वारस ते नोंदी लावल्या जातात. तसा तो आपणासाठी मृत्यू पावला, यासाठी की आपण वारीस व्हावं. प्रेज द लॉर्ड. आणि हे वचन आहे, हे माझ्या मनचं मी सांगत नाही, हे इब्री लोकांच्या पत्रामध्ये अपतित विषयात लिहिलेलं आहे. त्यामुळे आपण वारीस आहोत. कोणामुळं? ख्रिस्तामुळं. आणि ते आपल्या मुलाबाळांकरता पूर्ण केले आहे. दुसऱ्या स्तोत्रसंहितेत असं लिहिले आहे, तू माझा पुत्र आहे, आज मी तुला जन्म दिला आहे, जे आपण आता वचन वाचलं. शिवाय त्याने कुजण्याचा अवस्थेपर्यंत जाऊ नये म्हणून त्याने त्याला मेलेल्यातून उठवले, याविषयी त्याने म्हटले आहे, दाविदाचे जे पवित्र व विश्वसनीय दान ते तुम्हास देईल. प्रेज द लॉर्ड. जर आपण ते विश्वासू असे राहू तर परमेश्वर सुद्धा त्याच्या आत्म्याद्वारे तुम्हाला ख्रिस्तामध्ये उठवेल. हे दाविदाचा प्रसाद आहे, हे दाविदाचं दान आहे. याविषयी लिहिलेलं आहे. कुठं लिहिलेलं आहे? यशया याचा 55 अध्याय 3 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. यशया 55 अध्याय 3 वचन. यशया याचा 55 अध्याय 3 वचन. कान द्या. फुलाताई, देवाचं वचन सांगतं कान द्या. कान द्या, मजकडे या. परमेश्वर म्हणतो कान द्या, मजकडे या. कान द्या म्हणजे ऐका. ऐकण्यास शीघ्र असा. देवाचं वचन ऐकून सोडून देऊ नका. कान द्या, मजकडे या, ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल. पहा, ऐकणं किती महत्वाचं आहे, नाही का? ऐकणं किती महत्वाचं आहे, जीव वाचतो. देवाचं वचन सांगतं कान द्या, मजकडे या, ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल, आणि मी तुम्हाबरोबर सर्व काळाचा करार करीन, म्हणजे दाविदाला देऊ केलेला अढळ प्रसाद तुम्हास देईन. प्रेज लॉर्ड. आणि तो दाविदाचा अढळ प्रसाद म्हणजे दाविदाच्या घराण्यास अंकुर फोडलेला म्हणजे तो ख्रिस्त आहे. प्रेज लॉर्ड. आणि तो आपल्याला मिळालेला आहे. जेव्हा आपण उठले जाऊ तर ख्रिस्ताला सामोरे असे जाऊ. प्रेज द लॉर्ड. पहा पुढचं वचन काय म्हणतं. यास्तव आणखीन एका स्तोत्रात तो म्हणतो, तू आपल्या पवित्र पुरुषाला कुजू देणार नाहीस. प्रेज द लॉर्ड. अजून एका स्तोत्रसंहितेमध्ये लिहिले असं प्रेषितांच्या कृत्यामध्ये पौल भाषण करताना हे वचन त्यांनी बोललेले आहे. शोधूया आपण. स्तोत्रसंहिता 16वा अध्याय 10वं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र 16वा अध्याय 10वं वचन. स्तोत्र 16वा अध्याय 10वं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र 16वा अध्याय 10वं वचन. आपण शेवटाकडे आलेलो आहोत. स्तोत्र 16वा अध्याय आणि 10वं वचन प्रभूमध्ये काय म्हणतं पहा. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या भक्तास गर्तेचा अनुभव घडू देणार नाहीस. प्रेज द लॉर्ड. आणि होय, ख्रिस्ताला त्याने उठवलं, तसंच तो त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे विश्वासू लोकांस उठवणार आहे. मग आपली धाव त्या 5 शहाण्या कुमारिकांसारखी असली पाहिजे, ख्रिस्तासारखी असली पाहिजे. आपण देहाकडे नाही तर आत्मिक गोष्टींकडे लक्ष देणार आहे. जो आत्म्याने उठवला गेला त्यासारखे बनणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड.
आणि अशांनाच तिथे प्रवेश मिळेल. दाविदाने आपल्या पीडित देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून महानिद्रा घेतली आणि पूर्वजांबरोबर तो मिळून कुजून गेला. दावीद कुजून गेला. महाप्रसाद कोणाचा होता? ख्रिस्ताचा होता. ख्रिस्त दाविदाच्या घरामध्ये अंकुर फोडला, जन्मास घातलं परमेश्वराने. त्याविषयी पवित्र आत्म्यामध्ये, स्तोत्र संहितेमध्ये दावीद पवित्र आत्म्यामध्ये ते दिवस पाहतो आणि ख्रिस्ताचा सर्व गोष्टी ती पाहतो. ख्रिस्ताचे ते सर्व दिवस दाविदाने पवित्र आत्म्यामध्ये पाहिले होते. त्याविषयी त्याने त्यावेळेस घोषणा केली होती. परंतु ज्याला देवाने उठवले तो कुजला नाही. प्रेज लॉर्ड. परंतु ज्याला देवाने उठवले तो कुजला नाही. याकरता लक्षात ठेवा, आत्म्याने बदलणारे असे बना. ख्रिस्ताला परमेश्वराने यासाठी उठवलं, या आत्मिक प्रतिमा प्रत्येका ठिकाणी बनावी आणि सर्वांनी सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करावा. योहान याचा 5वा अध्याय 24 वचनामध्ये ख्रिस्त काय म्हणतो पहा. योहान 5वा अध्याय 24 वचन. मी तुम्हाला खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्यावर जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. तो पार गेलेला आहे. जो विश्वास ठेवतो तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. याकरता आस्था पश्चाताप धरा, कारण की विश्रांती मिळण्याच्या समयी तुम्ही प्रभू जवळून यावे, असं प्रेषितांच्या कृत्यामध्ये ते वचन आहे. त्या दरवाजातून तुम्ही प्रवेश मिळवायचा असेल, त्याकरता नेहमी आस्था पश्चाताप करणारे, देहाने नाही तर आत्म्याच्या प्रेरणेने आपलं जीवन जगणारे आणि ख्रिस्ताच्या आत्मिक प्रतिरूपासारखे बनणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. रोमकरास पत्र 8वा अध्याय 8 ते 11 वचन काय म्हणतात पहा. शेवटची वचन वाचूया. रोमकरास पत्र 8वा अध्याय 8 ते 11 वचन. या आपण वाचूया. रोमकरास पत्र 8वा अध्याय 8 ते 11 वचन प्रभूमध्ये काय म्हणतात. जे देहाधीन आहेत त्यांच्याने देवाला संतुष्ट करवत नाही. जे देहाने भक्ती करतात, तोंडाने स्तुती करतात, प्रभूजी प्रभूजी हालेलुया प्रेज लॉर्ड, फक्त देहाने स्तुती. ख्रिस्त म्हणतो तुम्ही फक्त ओठांनी माझी स्तुती करता, अंतःकरण माझपासून दूर राखीता. आत्म्याने खरेपणाने आपण देवाची सेवा करत नाही आणि आत्मिक ख्रिस्तासारखं आपण बदलत नाही. आपण ख्रिस्ताच्या आत्मिक रूपासारखं बदलावं आणि प्रत्येकाने सार्वकालिक जीवनात प्रवेश करावं. ती प्रतिमा ख्रिस्ताची आपल्या ठाई तयार व्हावी म्हणून ख्रिस्ताने वधस्तंभावर आपल्यासाठी मरण पत्करलं. आपण म्हणतो खरे मुखाने प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे, शिमोन आज दिसला आहे, पण आपण त्या आत्मिक ख्रिस्तासारखे बदलत नाही. आपण देही गोष्टीमध्ये आपलं जीवन आजपर्यंत घालवलं आहे. हेवा, कलह, मत्सर, देहाचं नटणं, कुणी मेलं तर शोक ऊर बडून घेऊन रडणं, दुःख आहेत. प्रत्येकाला दुःख आहेत. ख्रिस्तही लाजरास करता रडला, पण तो म्हणला का? तो त्या ठिकाणी स्पष्ट असं म्हणाला की हा आजार मरणासाठी नाही तर देवाच्या गौरवासाठी. कधी आपण असं म्हणतो का? देवाचं वचन आपल्याला स्पष्ट सांगते की ख्रिस्ताचं आत्मिक रूप आपल्या ठाई तयार व्हावं. पाहिजे वचन सांगते की जे देहाधीन आहेत त्यांच्याने देवाला संतुष्ट करवत नाही. संतुष्टच होत नाही परमेश्वर. परमेश्वर अंतःकरण पारखणारा आहे. तुमच्या आत्म्यामध्ये जे भाव आहेत, प्रीतीचा सुगंध आहे, देवाच्या वचनानुसार नटणं आहे, त्याने तो संतोष पावतो. परंतु जर देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वास करतो तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहे. सॉरी, इथं काय लिहिलं? देहाच्या अधीन नाही तर आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो त्याचा नाही. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला देवाचा आत्मा चालवतच नाही, तो तुमच्या अगदी बोलत नाही, तुम्हाला त्याचा आवाज येत नाही, देवाच्या वचनानुसार तुम्ही वर्तन करत नाही, पवित्र आत्म्याच्या वचनानुसार चालत नाही, तर तुम्ही त्याचे नाहीच आहात. कोण म्हणतं तोंडाने स्तुती केल्यामुळे प्रभूजी आहे? प्रभूजी प्रभूजी स्तुती. ओठांनी सन्मान नकोय ख्रिस्ताला. आत्म्याने खरेपणाने हवंय. आणि जे आत्म्याने ख्रिस्त जो आत्मिक उठवला त्यासारखे बदलणारे आहेत त्यांचं सार्वकालिक जीवनात प्रवेश होणार आहे. त्या 5 शहाण्या कुमारिकांनी साठवलेलं तेल म्हणजे काय? पवित्र आत्मा आहे. लावलेली ज्योती म्हणजे काय? ते वचनानुसार चालणं आहे.
प्रेज द लॉर्ड. आणि जर आपण असे चालणार नाही तर आपण जाणार नाही. देवाचं वचन राखणार नाही तर तोही आपल्याला राखणार नाही. तोंडात नाव राखून फायदा नाही तर अंतकरणामध्ये आपण आत्म्याने अंतकरणाने बदलणारे त्या एका कळीसारखं आपलं जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु जर देवाचा आत्मा तुम्हामध्ये वास करीत तर तुम्ही देहाच्या अधीन नाही तर आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो त्याचा नाही. जर ख्रिस्त तुम्हामध्ये आहेत तर पापामुळे जरी शरीर मेलेले आहे तर नीतिमत्वामुळे आत्मा जीवमय आहे. प्रेज द लॉर्ड. आत्मा जीवमय आहे. शरीराने देवाला संतुष्ट करता येत नाही. शरीराची देहाची भक्ती नको आहे, कारण शरीर कुठं आहे? वधस्तंभाला आहे. आणि माझ्यातही जे जीवित आहे त्याच्या विश्वासाने, ह्याचं गलती करास पत्रामध्ये पौल सांगतो. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करीतो तर ज्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवले तो तुम्हामध्ये वास करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे जिवंत करील. प्रेज द लॉर्ड. कधी जिवंत करील? जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा तुम्ही जिवंत व्हाल, गौरवात प्रकट व्हाल. ज्याला देवाने उठवले तो कुजला नाही. आणि होय, जर आपण त्या आत्मिक उठवलेल्या ख्रिस्तासारखं आपण बनत आहोत तर आपणही त्याच्या आत्म्याद्वारे उठवले जाऊ, उठवले जातील. ज्यांनी सत्कर्म केली ते सार्वकालिक जीवनाकरता आणि ज्यांनी दुष्कर्म केली ते नरकाकरता उठवले जातील. लक्षात ठेवा, आत्मिकरित्या आपलं जीवन बदला. देहाने स्तुती करणारे, ओठाने स्तुती करणारे देवाला नको आहे. जगात समरूप झालेले देवाला नको आहे. त्या जगापासून तुम्हाला वेगळं केलेलं आहे. आपलं जीवन गुप्त असं राखा. आत्मिकरित्या बदला. वचनात रममान राहा. अहोरात्र त्या वचनाचं मनन करा. आणि जो आवाज येतो, दिल में धीमी आवाज आई अपने गुनाहों को मान जान लिया मैंने आवाज उसकी जिसका किया अपमान. त्या आवाजाचा अपमान करणारे बनू नका आणि त्या आत्मिक आवाजासारखे, त्या गुप्त मनुष्यासारखे अविनाशी शोभा बदलणारे असे बना. प्रेज द लॉर्ड. ज्याला देवाने उठवले तो कुजला नाही, तो तेथे नाही पण उठला आहे. प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे, शिवमनास दिसला आहे. प्रेज द लॉर्ड. हे आपण शेवटची प्रार्थना करूया आणि देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया आणि आजची सहभागिता संपवूया. प्रेज द लॉर्ड. हा, ठीक आहे. कोणाला? बरोबर, ठीक आहे. फुलाताईंच्या मिस्टरांच्या पायाला उष्णता झालेली आहे आणि आजार झाला, त्यासाठी प्रार्थना करूया असं त्यांची प्रार्थना विनंती आहे. आपण करूया प्रार्थना. प्रभू त्यांचा आजार लवकर बरा करो. ज्याला देवाने उठवले तो कुजला नाही, तो येथे नाही पण उठला आहे. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. प्रेज द लॉर्ड. वाचलेली सर्व वचनं ख्रिस्त आपल्या सर्वांच्या जीवनात आशीर्वादित कार्यान्वित करो. आमेन. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, ख्रिस्ताच्या खूप खूप धन्यवाद. ख्रिस्त तुझ्याही नामाला धन्यवाद. पवित्र आत्मा तुझ्याही नामाला धन्यवाद. होय प्रभू, प्रार्थनेमध्ये जेवढे सहभागित आहेत, सॅमसन अंकलचं कुटुंब, त्यांची लेकरं, पडवळताई आहेत, मावशी आहे, फुलाताई आहेत, आमच्या शेजारचे कुटुंब आहे, त्यांची लेकरं आहेत, ऑनलाईन जेवढे पाहत आहेत ते सर्व, जे पाहतील ते सर्व, या सर्वांना तुझ्या हाती देतो. तुझ्या आरोग्याने स्पर्श कर. तुझ्या आत्मिक वृद्धीमध्ये ख्रिस्तामध्ये प्रत्येकाला तू भर. विश्वासात, धैर्यामध्ये स्थिर कर. आणि होय, आत्म्याने बदलणारे, वर्तणूक करणारं असं ख्रिस्तामध्ये प्रत्येकाला तू बदल. परमेश्वरा, येणाऱ्या रात्रीची वेळी सुंदर जागृत झोप दे. सुंदरसं अन्न त्यांच्या मुखी दे. त्यांना अन्न खाऊन शक्ती, सामर्थ्य दे आणि ते शिक्षणाच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. आज जेवढे संडे स्कूल,
प्रार्थनेमध्ये असतील, ते चर्चच्या तयारीमध्ये असतील, शिक्षण घेत असतील बायबलचं, या सर्वांना तुझ्या आशीर्वादामध्ये भर, पवित्र आत्म्याच्या दानामध्ये भर. आणि होय, ते करत असलेल्या प्रार्थना ख्रिस्तामध्ये तुझकडे पोहोचू दे. जे रात्रीच्या वेळी प्रवास करतात त्यांना सुखरूप पोहोचव. सर्व मंत्री अधिकारी यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता ख्रिस्तामध्ये घाल. जे निराशामध्ये आहेत, ज्यांच्या ठाई आशा नाही आहे, अशा सर्व ठिकाणी ख्रिस्तामध्ये आशा घाल. जे भुकेले ताण्याच्या मुखास अन्न पाणी दे. सर्व बिछाने खेळलेल्या, जे आजारी आहेत, जे जिभेचे कॅन्सर आहेत, ब्रेनचे कॅन्सर आहेत, पोटाचे विकार आहेत, हाडांचे विकार आहेत, सर्वांना स्पर्श करण्याचे आजार ख्रिस्तामध्ये घालव. ज्यांनी आज प्रियजन गमावले आहेत, दुःखाने रडत आहेत, त्यांचं सांत्वन ख्रिस्तामध्ये तू कर. सर्व सेवकांना ख्रिस्ता पवित्र आत्म्यामध्ये घाल आणि त्यांच्यातून पवित्र आत्म्याद्वारे जे अंधकारात आहेत ख्रिस्ताच्या प्रकाशात तू आण. सर्व डॉक्टर नर्सेसला जो आरोग्याने स्पर्श कर, त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे सेवा करतात त्यांना आरोग्य दे, योग्य मानधन दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ मुलं यांच्या मुखास अन्न पाणी दे. त्यांची सेवा करण्याची शक्ती, सामर्थ्य दे. होय प्रभू, आज जे प्रार्थनेत मागत असतील त्या मागण्या ख्रिस्तामध्ये पूर्ण कर. ते सर्व प्रार्थना विनंत्यास बरोबर फुलाताईंचे मिस्टर जे आहेत ती प्रार्थना विनंती ख्रिस्तामध्ये तुझकडे मांडतो. त्यांच्या पायाला जो आजार उष्णते प्रकारे झालेला आहे, तुझ्या आरोग्याने स्पर्श कर. तुझ्या शांतीद्वारे त्या सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये काढून टाक. होय, तूच एक मलम आहे ख्रिस्ता. औषध उपचारांची फुकट तुम्ही गर्दी का करता? उठून वर जा, वर उठून गिलोदास वर जा, तिथे एक मलम आहे. आणि होय, त्यांच्या जखमांना, त्या आजारांना मलम ख्रिस्तामध्ये लावलं जावं आणि ते सर्व आजार ख्रिस्तामध्ये काढले जावेत असं तू कर. तुला त्यांच्या कुटुंबामध्ये आशीर्वाद, कुटुंबामध्ये आशीर्वाद राहू दे, शांती राहू दे. तसंच प्रबळताईच्या कुटुंबामध्ये आशीर्वाद, शांती राहू दे. सॅमसलंकचं कुटुंब, त्याच्या लेकरांना तुझ्या ज्ञानात, प्रीतीमध्ये, शांतीमध्ये, आशीर्वाद भर. मावशीच्या घरामध्ये त्या लेकरांना तुझ्या आरोग्यात, प्रीतीमध्ये, शांतीमध्ये भर. ऑनलाईन जेवढे पाहतात त्यांना तुझ्या आरोग्यात, शांतीत, विश्वासात, धीरामध्ये भर. आमच्या सर्व शेजारी कुटुंबांना तुझ्या आरोग्यात, शांतीमध्ये, ख्रिस्तामध्ये भर परमेश्वर. हे सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये तू ऐकलेल्या आहेस, पूर्ण केलेला आहेस. ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या. आमेन. हे आपण परमेश्वर शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रुची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडिव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्यावर, आपल्या शेजार, आपण जिथे जाऊ तिथे राहो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढच्या शनिवारी, रविवारी जेव्हा वेळ प्रभू आपणास देईल तेव्हा आपण भेटूया. तोपर्यंत सलाम. प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. प्रभू उठला आहे. आमेन.